परीक्षेच्या महत्त्वाच्या दृष्टीने अशा पद्धतीने याची विभाग केले. आम्ही क्वेश्चन ॲनालिसिस केलं आहे. 4-5 वर्षात आलेले जे क्वेश्चन होते त्यानुसार या घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले असं आम्ही एक कन्क्लुजन काढलं आणि त्यानुसार अशा पद्धतीने पॉईंट काढले. डोंगर रांगा, घाटांची रचना, महामार्ग, डोंगर नदी, जलविभाजक, पर्वतरांगा कुठल्या आहेत, त्यांची उंची किती आहे, कुठले शिखर आहेत, तसेच प्रसिद्ध किल्ले, लेण्या, खाड्या, तसेच देवस्थाने अशा पद्धतीने, तसेच राज्याच्या सीमा, कुठल्या जिल्ह्याचा आकार कसा आहे, नकाशा कसा आहे ते देखील त्या ठिकाणी तशी प्रश्न विचारण्यात आलेले परीक्षेत. तसेच जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी, खडक स्तर, आपल्या इथे बेसाल्ट जास्त मॅक्झिमम महाराष्ट्रात आहे खडक, तर त्याची जाडीचा स्तर कुठे पश्चिमेकडे जास्त आहे, पूर्वेकडे कमी आहे. तसेच बेटे, धबधबे, विविध नद्यांवरील अशा पद्धतीने विभागणी करण्यात आलेली आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये. तर आपण 4 ते 5 व्हिडिओमध्ये पूर्ण प्राकृतिक महाराष्ट्र बघूया. आज आपण इंट्रोडक्शन सुरू करू. ठीक आहे. तर हा आहे महाराष्ट्राचा नकाशा. यात आपण थोडं रिवाईज करून घेऊ नद्या पहिले. तर हा जो वरची रेंज आहे, सातपुडा रेंज आहे. जसे की इकडे नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती अशा पद्धतीने ही रेंज पसरलेली आहे. त्याच्याखाली पूर्ण तापी खोरे आणि त्याच्यानंतर सातमाळ अजिंठा रेंज आहे. त्याच्यानंतर गोदावरी खोरे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट रेंज आहे, त्याच्यानंतर भीमा खोरे, त्याच्यानंतर महादेव रेंज आहे, त्याच्यानंतर कृष्णा खोरे. तर अशा पद्धतीचा क्रम विचारण्यात आला. दक्षिणेकडून उत्तरे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचा हा भाग आहे एक. तर हा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ॲनालिसिस करू शकता नकाशाचं. नंतर हे हँडरिटन नोट्स आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल तर प्लीज स्टॉप करून किंवा थोडं झूम करून बघा जर दिसत नसेल तर. ठीक आहे. तर घाट कुठले कुठले ते हे क्रमाने लावलेले आहेत. जसे की या नकाशात दाखवण्यात आले वरून खाली येताना थळघाट, बोरघाट, नंतर ताम्हिणी घाट, वरंथा घाट, कुंभार्ली घाट, अंबा फोंडा, अंबोली घाट सिंधुदुर्गमध्ये. तर थळघाटपासून अंबोली घाटपर्यंत हे घाट आहेत महत्त्वाचे, जे की पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर त्यांनाच लागून ज्या नद्या आहेत, सर्वात उत्तरेला वैतरणा नदी आहे. या ठिकाणी वैतरणा नदी आहे. नंतर वैतरणा नदीनंतर खाली येतात सगळ्या तानसा, उल्हासच्या भातसा व काळू या उपनद्या आहेत. नंतर अंबा, कुंडलिक, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, काजळी रत्नागिरी होते. नंतर मुचकुंडी, वागोठाण, गड, कर्ली व तेरेखोल म्हणजे वैतरणा ते तेरेखोल उत्तर दक्षिण असा क्रम आहे नद्यांचा. त्याच्यानंतर खाड्या म्हणजे महाराष्ट्राच्या या साईडला ज्या खाड्या आहेत, मुंबईच्या वेस्टला म्हणजे पश्चिमेला या ज्या खाड्या आहेत तिथे त्यांचा क्रम देण्यात आलेला आहे. त्याच्यात डहाणू सर्वात वरती, डहाणू उत्तरेकडे, नंतर दातीवाऱ्याची खाडी, वसई खाडी, धरमतर खाडी, रोहा, राजपूर खाडी, बानकोट जी आहे ती तिथे सावित्री नदी बानकोट खाडीमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. नंतर वशिष्ठी नदी दाभोळ खाडीत, शास्त्री जयगड खाडीत, नंतर वागठाणा जी नदी आहे ती विजयदुर्ग खाडीत आणि तेरेखोल नदी जी आहे ती तेरेखोल खाडीमध्येच विसर्जित होते त्या ठिकाणी आणि समुद्राला जाऊन मिळते. तर अशा पद्धतीने जर विचारण्यात आलं की कुठल्या खाडीत कुठली नदी आहे किंवा खाड्यांचा क्रम विचारला तर इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही प्लीज ॲनालिसिस करायचं. नंतर महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे हायवेज देण्यात आले. ते NH3 हा आग्रा मुंबई AB हायवे याला म्हणतात. याच्यातले महत्त्वाचे शहरं धुळे, नाशिक आणि मुंबई आहे महाराष्ट्रात. नंतर NH8 हा जो आहे दिल्ली मुंबई, हा सुवर्ण चतुर्भुज म्हणजे गोल्डन क्वाड्रिलॅटरलचा भाग आहे दिल्ली मुंबई NH8. नंतर NH7 त्याला आता NH44 असं नामभेदन करण्यात आलं आहे. तो लॉंगेस्ट नॅशनल हायवे म्हणजे सर्वात लांब नॅशनल हायवे आहे भारतातला आणि महाराष्ट्रात त्याची जी लांबी आहे ती 232 किलोमीटर आहे. हा श्रीनगर ते कन्याकुमारी आहे. हा नागपूर आणि हिंगणघाट या विदर्भातील भागातून महाराष्ट्रातून जातो. त्याच्यानंतर हा नॅशनल हायवे 65 पुणे मच्छलीपट्टणम. याच्यात महत्त्वाचे जे सिटीज आहेत ते पुणे, सोलापूर, इंदापूर. ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल हायवे 63 हे निजामाबाद तेलंगणा टू जगदालपूर आहे. छत्तीसगडमध्ये जगदालपूर आहे त्या ठिकाणी जातो. महाराष्ट्रातून तो सिरोंचा गडचिरोली या ठिकाणाहून जातो. याची लांबी सर्वात कमी आहे महाराष्ट्रातली कुठल्याही नॅशनल हायवेपेक्षा. नंतर पुणे पनवेल रोड हा बोरघाटमधून जातो. अशा पद्धतीचे प्रश्न बघितले आम्ही की कुठल्या घाटातून कुठला रोड आहे किंवा दोन ठिकाणं जर दिलेली आहे पश्चिम घाटातले जोडण्यासाठी तर त्यांच्या मधात कुठला रोड आहे किंवा कुठल्या घाटातून तो जातो. तो पुणे पनवेल रोड बोरघाटमधून जातो. पुणे अलिबाग रोड ताम्हिणी घाटातून जातो. कराड चिपळूण रोड कुंभार्ली घाटातून जातो. कोल्हापूर पाली हा अंबा घाटातून जातो. कोल्हापूरचं
म्हणजे महालक्ष्मी मंदिर लक्षात ठेवायचं आणि अंबा घाट म्हणजे अंबा देवी असं पद्धतीने आपण बघू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे थळ घाट. आता आपण जे घाट बघितले पश्चिमेकडे, तर त्या घाटाजवळ कुठल्या नद्यांचा उगम आहे, तर थळ घाट या परिसरात गोदावरी व तिच्या उपनद्या म्हणजे सर्वात उत्तरेला, त्याच्यानंतर बोरघाट येथे भीमा व तिच्या उपनद्या या पूर्व वाहिनीला, आणि उल्हास व अंबा नदी जी आहे ते पश्चिम वाहिन्या त्या बोरघाट परिसरात त्यांचा उगम आहे. नंतर तामिनी, मुढा व नीरा नदी त्यांचे मुठा नदी व नीरा नदी. मुठा नदी महत्त्वाची नदी आहे, पुणे शहर त्याच्यावर वसलेले आहे, त्याच्यामुळे तामिनी, मुठा व नीरा यांचा उगम त्या घाट परिसरात आहे. नंतर वरंथा घाटाच्या परिसरात सावित्री, कृष्णा, कोयना या नद्यांचा उगम त्या भागात आहे. सावित्री नदी पश्चिम वाहिनी नदी आहे, त्याच्यातली ती अरबी समुद्राला जाऊन मिळते या ठिकाणी. नंतर कुंभारली घाट जो आहे त्यात शास्त्री, काजळी, वारणा, यात शास्त्री व काजळी या ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिन्या आहे. वारणा नदी ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आपण म्हणू शकतो. नंतर अंबा घाट जवळ काजळी व मुचकुंडी या नद्या उगम पावतात. नंतर फोंडा घाट जवळ वेदगंगा व गड नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिन्या त्या परिसरात उगम पावतात. जर असे प्रश्न विचारले की कोणत्या घाटाजवळ कुठल्या नद्यांचं उगमस्थान आहे, तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचं टॉपिक आहे, तुम्ही रिवाईज करा. नंतर बेटे म्हणजे जे आयलँड्स आहेत, तर मुंबई 7 बेटांचं बनलेलं आहे. ते 7 बेटे कुठले कुठले आपण थोडक्यात रिवाईज करू. माहीम, वर्ली, परळ, माझगाव, मुंबई, लिटिल कोलाबा, छोटा कोलाबा आणि कोलाबा अशा पद्धतीने 7 बेटाने बनलेले मुंबई शहर आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे आपण आयलँड्स बघणार आहोत जे मुंबई शहराच्या आजूबाजूला आहेत किंवा मुंबई द्वीपकल्पाच्या आजूबाजूला आहे. तर त्याच्यात मुंबई ग्रुप ऑफ आयलँडच्या आजूबाजूला आहेत. बचर आयलँड म्हणजे जवाहर द्वीप त्याला म्हणतात, याच्यात ऑइल इम्पोर्ट होते या ठिकाणी. त्याच्यानंतर एलिफंटा म्हणजे घारापुरीच्या ज्या केव्ज आहे याच्यात जगप्रसिद्ध लेण्या आहेत, त्याला पोरी आयलँड पण म्हणतात. नंतर एलिफंटावर 3 खेडे आहेत, शेतबंदर, मोरबंदर अँड राजबंदर. तर राजबंदर या ठिकाणी या तिघांची मिळून कॅपिटल राजबंदरला आहे, म्हणजे कॅपिटल त्या ठिकाणी ऑफिस आहे तर राजबंदरला. आणि शेतबंदर जे खेडं आहे त्या ठिकाणी केव्ज आहे, जगप्रसिद्ध एलिफंटा केव्ज म्हणजे घारापुरीच्या जे लेण्या आपण म्हणतो. नंतर नावाशेवा जो आहे तो हॉग आयलँड म्हणून प्रसिद्ध आहे. नंतर ऑयस्टर रॉक नावाचा जो आयलँड आहे तो इंडियन नेव्ही यांचा मालकीचा आहे. नंतर सिनॉय हिल जे आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सिनॉय हिल नावाचा आयलँड जिथे की शिवाजी महाराजांचा जो भव्य पुतळा उभारण्यात येणारे प्रपोज्ड साईट आहे ती सिनॉय हिल्स हे बेट आहे अरबी समुद्रात. नंतर लेण्या बघू आपण. अजिंठा औरंगाबाद जिल्ह्यातल्या 30 लेण्या आहेत. 2nd सेंचुरी BC म्हणजे इसवी सन पूर्व 2रे शतकात या बांधण्यात आलेल्या आहे. आणि लेणी क्रमांक 16, 17, 1 व 2 याच्यात जे एक कुशल असं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे किंवा पेंटिंग आहे ते या केवमध्ये जास्त सापडते. नंतर औरंगाबाद लेण्या आहेत, औरंगाबाद केव्ज या 6वे ते 8वे शतक इसवी सन 6 ते 8 शतक याच्यात बांधलेले. नंतर पितळखोरे सर्वात जुनी लेणी आहे महाराष्ट्रातले पितळखोरे, याच्यात 3rd सेंचुरी BC इसवी सन पूर्व 3रे शतक सर्वात जुनी लेणी. नंतर बहरोत लेण्या या डहाणू या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण की पारसी किंवा झोरोएस्ट्रियन लोकांचं जे केव टेम्पल आहे ते या ठिकाणी, आणि त्या एकमेव लेण्या आहेत बहरोत लेण्या की जिथे पारसी व झोरोएस्ट्रियन यांचं केव टेम्पल आहे भारतात. ठीक आहे. नंतर बेडसे केव्ज जे आहे ते मावळ पुणे ह्या 1st सेंचुरी BC. नंतर कार्ले या पुणे जिल्ह्यात आहे 2nd सेंचुरी टू 5th सेंचुरी AD, 2nd सेंचुरी BC टू 5th सेंचुरी AD म्हणजे इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 5वे शतक. नंतरचं महत्त्वाचं आहे भाजे लेण्या ज्या आहेत त्या 2nd सेंचुरी BC आहे आणि कार्ले भाजे बेड्स आहे असं ते त्रिकूट त्यांना म्हणतात. नंतर कुडे लेणी रायगड ही 15 बुद्धिस्ट लेण्या या ठिकाणी. नंतर पांडव लेणी नाशिक जिल्ह्यात, शिवलेणी अंबाजोगाई हिंदू लेण्या आहेत. यानंतर पुल्लर लेण्या नागपूरमध्ये. तर अशा पद्धतीने या लेण्या आणि त्यांचे जिल्हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नंतर पर्वतरांगा सातपुडा उत्तर महाराष्ट्रात. नंतर उंच शिखर आहे धूपगड मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रात अस्तंबा नावाचं उंच शिखर आहे सातपुडा रेंजमध्ये. नंतर सातमाळा अजिंठामध्ये आपण आलो तर साल्हेर नावाचं उंच शिखर आहे नाशिक जिल्ह्यात. नंतर सप्तशृंगी देखील आहे नाशिक जिल्ह्यात 1264 मीटर. नंतर हरिश्चंद्र बालाघाट रेंजमध्ये आपण खाली आलो तर कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे. नंतर हरिश्चंद्रगड 422 मीटर, कळसुबाई 1646 मीटर हे अशा पद्धतीचे शिखर आहे. नंतर दक्षिणेला आहे
रेंज म्हणजे महादेव डोंगररांग. नंतर उंचीनुसार शिखरे बघू आपण. कळसुबाई सर्वात जास्त उंच शिखर महाराष्ट्रातलं 1646 मीटर. नंतर साल्हेर 1537 मीटर. महाबळेश्वर 1438 मीटर. हरिश्चंद्रगड 1428 मीटर. नंतर तोरणा, अस्तंबा, सप्तशृंगी, कुंभारली, फोंडा घाट अशा पद्धतीने हे गॅदर करण्याचा प्रयत्न केला आहे माहिती. नंतर महाराष्ट्रातील आपण प्रसिद्ध धबधबे बघूया. मार्लेश्वर धबधबा जो आहे तो बाव नदीवर आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रसिद्ध जे केव टेम्पल आहे शिवाचं, लॉर्ड शिवाचं, तर त्या ठिकाणी आहे. नंतर ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. सौताडा जो आहे तो बीड जिल्ह्यात आहे. रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात आहे प्रवरा नदीवर. नंतर सहस्त्रकुंड धबधबा यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीवर आहे. पैनगंगा नदी ही बुलढाणा जिल्ह्यात उगम पावते आणि पुढे यवतमाळ इथे तिच्यावर सहस्त्रकुंड धबधबा आहे मोठा. नंतर मुक्तागिरी जो धबधबा आहे तो अमरावती जिल्ह्यात आहे आणि मेंढागिरी नावाचं एक टेम्पल आहे प्रसिद्ध आणि हे जैन पिलग्रिमेज साईट म्हणजे जैनांचं जे प्रार्थनास्थळ आहे या ठिकाणी हे फेमस आहे मुक्तागिरी. ठीक आहे. त्याच्यानंतर थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक द्या आणि आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही आवडलं तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि ही सिरीज आपण कंटिन्यू करू पुढे. ठीक आहे. प्राकृतिक भूगोलची. थँक्यू.